महत्त्वाची बातमी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला नागालँडमध्ये धक्का बसलेला आहे। राष्ट्रवादीच्या नागालँडमधील 7 आमदारांनी काल अजित पवार यांची साथ सोडत नागालँडमधील सत्ताधारी पक्ष नॅशनल डेमोक्रेटिव्ह प्रोग्रेसिव्ह पार्टीमध्ये प्रवेश केला आहे। अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, अजित पवार गटाला नागालँडमध्ये हा मोठा धक्का। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे नागालँडमध्ये सत्ताधारी पक्षामध्ये संपूर्ण 7 आमदार होते। राष्ट्रवादीचे हे 7 आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नागालँडमध्ये साथ सोडत ते नॅशनल डेमोक्रेटिव्ह प्रोग्रेसिव्ह पार्टीमध्ये सामील झालेले आहेत। त्यामुळे आता राष्ट्रवादीची नागालँडमधली आमदारांची संख्या ही 0 वरती आलेली आहे। खरं तर नागालँडमध्ये 3 पक्षाचं सरकार होतं। त्या तिन्ही पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, त्याचसोबतच नॅशनल डेमोक्रेटिव्ह प्रोग्रेसिव्ह पार्टी असेल आणि भाजप, अशा तिन्ही पक्षांचं एक युतीचं सरकार जे आहे ते नागालँडमध्ये होतं। परंतु आता धक्कातंत्र जे आहे ते युतीच्याच सरकारमध्ये नागालँडमध्ये मित्र पक्षाला देण्यात आलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नॅशनल डेमोक्रेटिव्ह प्रोग्रेसिव्ह पार्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 7 आमदार जे आहेत ते त्या ठिकाणी फोडलेले आहेत आणि आपल्या स्वतःच्या पक्षामध्ये सरसकट सामील केलेले आहेत। त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नागालँडमध्ये आमदारांची संख्या जी आहे ती 0 वरती आलेली आहे आणि हा मोठा धक्का जो आहे तो अजित पवारांना नागालँडमध्ये दिलेला असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच अक्षय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।